आज उपोषणाच्या 24व्या दिवशी बरेच जिल्ह्यामधून या ठिकाणी प्रशिक्षणार्थी आलेले आहेत। लोकनेते बालाजीराव पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वामध्ये हा लढा अविरतपणे अखंडपणे चालू आहे। निश्चितच या उपोषणाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी साध्यही झालेल्या आहेत। या ठिकाणी काही प्रशिक्षणार्थी बसून आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू। नमस्कार, मी निखिल, मी कल्याण जिल्ह्यातून आहे। उपोषणला आज इथं आम्हाला 24 दिवस झालेत। 24 दिवसामध्ये आम्हाला अजूनही माहिती नाही सरकारमध्ये कानामध्ये काय कापूस टाकलाय, काय हेडफोन लावून काय गाणं ऐकतात ते आम्हाला माहिती नाही। 24 दिवसापासून इथे आज सरकार आम्हाला इथे कोणी न्याय द्यायला नाही आले। याच जागी जर इथे इलेक्शन निवडणूक जर आम्हाला भरतीच्या आधी आम्हाला ते जसं बोलले तुम्हाला 6 महिने घेणार, मग तुम्हाला कायमस्वरूपी करणार, याच जागी जर इलेक्शनच्या पिरियडमध्ये असं आज सरकार इथनं आम्हाला येऊन त्यांच्या घरी बसून त्यांच्या बंगल्यावर बसून आम्हाला जेवण घातलं असतं, तुम्हाला काय पाहिजे, परमनंट पाहिजे, ही सरकारने आमची मागणी केली असती। आता सरकारचं तर इलेक्शन झालेलं आहे, त्यांचं 5 वर्षाचं कामसुद्धा झालेलं आहे, हे आमच्याकडे बघत नाही आहे। 24 दिवसापासून आम्ही इथे बसलो आहेत, ना आम्हाला कोणता न्याय दिला नाही सरकारने। आता याच्या पुढे आम्ही जाणार कुठे सरकारने हे सांगा। आज 24 दिवसापासून आझाद मैदानमध्ये आम्ही कोणताही नियम न तोडता आज आम्ही इथे आहेत। आम्ही तुमचा कायदा हातात न घेता आज प्रामाणिक आम्ही आझाद मैदानावरती आम्ही हक्काची न्याय लढत आहोत। आज आम्हाला न्याय भेटलेला नाही आहे आणि याच्या पुढे आम्हाला एकच विनंती आहे सरकारकडून, आम्ही बेरोजगार आता 6 महिन्यानंतर 5 महिन्यात तुम्ही वाढवले आहेत, त्याच्यानंतर आम्ही आश्वासन 5 महिन्यानंतर आम्ही जाणार कुठे? जी आमची चांगली नोकरी होती सोडून आम्ही इथे आलो आहेत, या योजनेमध्ये आले। आज आमची गत अशी झाली, परत त्या नोकरीवरती आम्हाला कोणत्या तोंडावरती नोकरी घेणार आहेत? आणि काही मुलांचे प्रशिक्षण संपलेले आहेत, आजूबाजूवाले विचारतात बाला तू कामाला का नाही गेलात? हे बाजूवाल्याच्या याच्यामध्ये पण आम्ही तोंड ऐकायचं लायकीला राहिलो आहेत आणि जिथे आम्ही काम सोडून या योजनेमध्ये आलो तिथे पण आम्ही लायकीचे झालो। आम्ही सरकारने तर आमच्या तोंडासमोर तर आम्हाला पाडून टाकले, आमच्या समोर सरकार पडलेली आहेत, पण आम्हाला सुद्धा पाडून दिले आहेत। सरकारला मी एवढीच विनंती करतो, जी आमची मागणी आहे तुम्ही पुरी करा। म्हणजे आता प्रशिक्षणार्थीची अवस्था अशी झालेली आहे, घर का कुत्ता ना घाट का ना धोबी का, अशा परिस्थितीमध्ये या सर्व प्रशिक्षणार्थ्यांची माझे नाव धीरज पांडुरंग गुरमे, राहणार ठाणे, जिल्हा लातूर। आज 24 दिवस झाले आपलं हे उपोषण चालू आहे। आज उपोषणाचा शेवटचा दिवस मी असं म्हणेन, पण आंदोलनाचा शेवटचा दिवस नाही ही पहिली गोष्ट। आपल्या मागण्या आपण नक्कीच पुढे करणारच आहोत, आपलं आंदोलन हे चालूच राहणार आहे। त्यामुळे आपलं नियोजन पुढे आपल्या सर्वांना समजेलच, नियोजन चालूच आहे, संघटनेचं काम चालूच आहे। पण आजच्या दिवशी तुमच्यासाठी मी एक छोटीशी कविता बोलून दाखवतो इकडे। हातामध्ये मशाल पेटली, आता अंधार हटेल, एक आवाज दणाणून उठला, आता न्याय मिळेल। शब्द आमचे तलवारीसारखे छाटतील अन्यायाचे धागे, आमच्या लढ्याने लिहिला जाईल नव्या युगाचा नवा भागे। ही मशाल न विझणारी, नवा प्रकाश देणारी, हा आवाज न थांबणारा, न्यायाची गाथा गाणारी। क्रांतीचा जयघोष करू, जगाला दाखवू आम्ही, ज्यांनी आम्हाला थांबवायचं ठरवलं त्यांना थरकाप उडवू आम्ही। नमस्कार, मी आहे रोहिणी संदीप पारखे, मी राहणार कल्याणची आहे आणि माझा जिल्हा ठाणे हा आहे। मी युवा प्रशिक्षणार्थी या योजनेतून मला 6 महिने पूर्ण झालेले आहेत। तर आजचा 24वा दिवस आहे। आम्ही एवढ्या 3 मार्चपासून या योजनेसाठी लढत आहोत। आम्हाला प्रशिक्षण संपलं आहे, तर मला सरकारला हीच विनंती आहे की आम्हाला पुढचा रोजगार तुम्ही द्या। आमच्या मिडल क्लास लोकांच्या पोटावरती पाय नका मारू। आमची आज अवस्था अशी झालेली आहे, कन्या सासुरीशी जाई मागे परतून पाही, ही अवस्था आमची झालेली आहे। तर मला सरकारला हीच विनंती आहे की त्यांनी जसं लाडक्या बहिणीसाठी योजना चांगल्या काढलेल्या आहेत, तसं लाडक्या भावाची पण योजना काढलेली आहे। तरी लाडक्या भावाच्या योजनेमध्ये काही लाडक्या बहिणी पण आहेत तुमच्या, तर तुम्ही ह्याचा विचार करा। आणि साहेब, जसं तुम्ही इलेक्शनच्या आधी पूर्ण आश्वासनं देता, आम्ही रस्ता बांधून देऊ, आम्ही हे मार्ग मोकळा करू, ते करू, हे करू, इलेक्शनच्या आधी तुम्ही या सर्व गोष्टी तुम्ही सांगता, पण इलेक्शनच्या नंतर जेव्हा तुम्ही सत्तेत येता तेव्हा तुम्ही या जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करता। आम्हाला मान्य आहे की तुम्ही ह्या गोष्टी पुढे करणार, ही योजना ठेवणार, पण आम्हाला आमच्या हक्काचं रोजगार द्या, बस एवढीच विनंती।